आपण बघत आहात लोकशाही 18 न्यूज, आवाज जनतेचा। अपहरण केलेल्या 1.5 वर्षाच्या बालकाची 24 तासात सुखरूप सुटका। भाग्यनगर पोलिसांना एसपी कडून 10,000चे बक्षीस। नांदेड शहरातील पीर बुरहान नगर येथून एका 1.5 वर्षीय बालकाचे अपहरण करण्यात आले होते। पीर बुरहान नगर येथील एका मस्जिदीबाहेर 2 आरोपींनी या बालकाचे अपहरण केले होते। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि भाग्यनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली। पल्सर गाडीवर आलेल्या 2 युवकांनी त्या बालकाला पळवले होते। दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि बाळाची सुखरूप सुटका केली। 27 वर्षीय मोहम्मद अमीर आणि त्याचा मित्र मोहम्मद इस्माईल या दोघांना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आज अटक केली। त्या बाळाची सुखरूप सुटका केली। मोहम्मद अमीर हा गवंडी काम करतो। त्याचा मित्र मोहम्मद इस्माईल हा सराईत गुन्हेगार आहे। हे दोघे नांदेड शहरातील खुदबई नगर येथील रहिवासी आहेत। त्यांनी त्या बालकाचे अपहरण का केले होते याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली। या प्रकरणाचा तातडीने तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी भाग्यनगर पोलिसांना 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले। मनोज मनपूर्वे, नांदेड। काल जे आहे पोलीस स्टेशन भाग्यनगर मध्ये 534/25 असा गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये की एक सीसीटीव्ही मध्ये सुद्धा दिसतो की एक लहान मुलं आहे, जवळपास 2 वर्षाचा वय राहणार, आणि त्यांना 2 युवक जे मोटरसायकलवर आलेला होता असा दिसतो की घेऊन गेलेला आहे। आणि नंतर आमची टीमला माहिती भेटला आणि लगेच त्यांनी वेगवेगळा जवळपास 4-5 टीम बनवून भाग्यनगरची पोलीस स्टेशन इन्चार्जने खूप चांगला काम केला। त्यामध्ये त्यांची डीबी, त्यांचे सर्व ऑफिसर्स हा सर्व ऑन ग्राउंड जाऊन खूप जे सीसीटीव्ही फुटेज होता ते कलेक्ट केला होता। नंतर संकलन विभाग कडवण सीसीटीव्ही फुटेज भेटल्यानंतर त्यांचे शोध मोहीम चालू झाला। आणि आज त्यामध्ये जे 2 आरोपी, दोन्ही जे सीसीटीव्ही मध्ये दिसतो ते दोन्ही आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, ज्यांचे नाव आहे मोहम्मद आमिर मोहम्मद अफसर, वय 22 वर्ष, व्यवसाय मिस्त्री सांगतो, खुदबे नगर चौरस्ता जवळ रहिवासी आहे। दुसरा आरोपी आहे मोहम्मद इस्माईल उर्फ जेडी अब्दुल हमीद, वय जवळपास 21 वर्ष, खुदबई नगर चौरस्ता देगलूर नाका, नांदेड। असा 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्यासोबत आपण विचारपूस करून एक्झॅक्टली इंटेन्शन काय होता, मोटिव्ह काय होता, कशासाठी केला, प्लॅनिंग काय केलेला आहे, अजून असा घटनेला घडलेला आहे का मागे, हा सर्व तपासमध्ये इंट्रोगेशनमध्ये समोर येईल। पण जे महत्त्वाची गोष्टी आहे की जे मूळ होता ते एकदम सुख स्वरूप आपण परत पेरेंट्सला, त्यांचे गार्जियन्सला परत दिलेला आहे आणि त्यांची हेल्थ वाईज सर्व चांगला आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि काही अप्रिय घटना घडलेला नाही त्यामध्ये। तो आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून भाग्यनगरचे इन्चार्ज आणि त्यांची डीबी टीम, सर्व ऑफिसर्स, त्यांचे अंमलदार यांच्यासाठी जवळपास 10,000 रुपयाच्या, दोन्ही टीमला 10,000 रुपयाच्या एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन देत आहोत। ऑन रेकॉर्ड सुद्धा ॲप्रिसिएशन देणार आणि त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी वेळेवर कारवाई करून रिकव्हरी सुद्धा, आरोपी अरेस्ट करणे, मोटरसायकल जे गुन्हेमध्ये वापर झाला होता मोटरसायकल सुद्धा रिकव्हर करणे, आणि अजून कोणी जर ह्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांच्या आपण इंट्रोगेशनमध्ये आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येणार।